नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंग यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सततच्या ढगाळ वातावरणामध्ये कारले पिकात मादी कळ्यांची संख्या वाढवून भरघोस उत्पन्न आपण कसं घेतलं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना ज्या युवक शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहोत ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, आपलं नाव सांग. ऋषिकेश दायबर. मोठ्याने बोल. ऋषिकेश दायबर, गाव कडूस, राजगुरुनगर खेड, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. तर डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगची सर्वप्रथम माहिती कुठनं घेतली? मित्राकडनं घेतली. तर जे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जे व्हॉट्सअपला शेड्यूल येतं म्हणजे औषधांचे वेळापत्रक येतं त्यानुसार ते वापरल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक झाला? इथून काकडीच्या पिकामध्ये पण तुम्ही मार्गदर्शन घेतले. आता वरती ते कारल्या शेजारी तुमचं याचा पण प्लॉट आहे दुधी भोपळ्याचा, आणि आता कारल्याचा प्लॉट हार्वेस्टिंग करताय तुम्ही. तर काय अनुभव आला तुम्हाला ह्या ऑनलाईन मार्गदर्शन घेतल्यानंतर? उत्पन्नात वाढ झाली आणि दुसरं जास्त वेळ चालायला जास्त दिवस कारले चालायला लागले. मित्रांनो, इथं मान्सूनच्या पाऊस जास्त राहतो. इथून भीमाशंकर जर पाहिलं एक साधारणतः 50-1 किलोमीटर असेल. इथं मान्सूनचा पाऊस जास्त राहतो, कारण की ह्या मान्सूनच्या पावसामध्ये कारल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो. कारल्याची पानं पिवळी पडणं म्हणजे अर्थात डावणी आणि बुरी, आणि त्याचबरोबर काळ्यांची संख्या कमी होणे, व्हायरसवर प्लॉट जाणे यांसारख्या असंख्य अडचणी येतात. पण मी एक 10 व्हरायटी सजेस्ट केली होती रुशान. तर ती व्हरायटीबद्दलचा काय अनुभव असेल? माल खूप तिकडे तुम्ही दुसरी एक व्हरायटी लावलेली, तिच्या तुलनेत ह्या व्हरायटी डबल माल निघतो. तर मित्रांनो, मादी कळ्यांची झपाट्याने संख्या वाढवून बाजारभाव 2 रुपये कमी असला तरी आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेतलं गेलं पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. फॉस्फर तुमचं मुख्य अन्नद्रव्यामधलं NPK, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यामधलं मॅग्नेशियम असू द्या, कॅल्शियम असू द्या, त्याचबरोबर सल्फर, आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं बोरॉन, मायक्रोटनचा आपण कशा पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम झपाट्याने मादी कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला वरून फवारणी करत असताना शेलो घ्यायचा आहे. GEP कंपनीचं शेलो साधारणतः 16 लिटर पंपाला 30 ग्रॅम, आणि त्याच्यासोबत 05234 साधारणतः 16 लिटरला 80 ग्रॅम ही एक फवारणी झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना 0-7-20 ICLचं 0-7-20 घ्यायचं साधारणतः एकरी 5 किलो, आणि त्यासोबत आपल्याला त्याच्या जोडीला जेणेकरून शेंड्या पांढऱ्या मुळीची संख्या सातत्याने सुरू राहिली पाहिजे आणि जमिनीतील ऑक्सिजन लेवल सातत्याने खेळती राहिली केली पाहिजे. त्यासाठी सनशाईनचं A to Z एक आपल्याला वापर करून घ्यायचं आहे साधारणतः एकरी 500 ml. हे एक अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं. त्याच्यानंतर आपल्याला कळी कूज नाही झाली पाहिजे, आणि त्याचबरोबर डावणी आणि बुरी या दोघांवर खूप महत्त्वाचं स्प्रे सांगतो. स्कोर घ्यायचे साधारणतः 16 लिटरला 8 ml, फॉलिक्युअर साधारणतः 16 लिटरला 10 ml, आणि त्यासोबत आपल्याला सल्फर आपल्याला घ्यायचे साधारणतः 20 ग्रॅमपर्यंत. ही एक फवारणी खूप महत्त्वाची मित्रांनो, जेणेकरून पानांची डावणी आणि त्याचबरोबर बुरीचे स्कोर जागेवरती जळून जातील. आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना RPS 76 एक आपल्याला वापर करणं तितकंच फायदेशीर आहे, जेणेकरून आपल्याला मादी कळ्यांची संख्या वाढवण्यात. त्याचबरोबर कारल्याचा कारलं जर पाहिलं तर आकर्षक रंग आपल्याला भेटला गेला पाहिजे, जेणेकरून मार्केटमध्ये कारल्याला 2 रुपये दर आपल्याला जास्त भेटला गेला पाहिजे. त्यासाठी RPS 76ची फवारणी एक फायदेशीर ठरू शकते. त्याच्यामध्ये आपण RPS 50 ml आणि त्यासोबत बॉप घ्यायचे साधारणतः 16 लिटर 50 ml. ही एक फवारणी झाली. त्याच्यानंतर दुसरं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना खूप महत्त्वाचे 0946चा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून सातत्याने कारल्याच्या झपाट्यांनी साईज होत राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला 0946 घ्यायचे साधारणतः एकरी 4 किलोपर्यंत, आणि त्यासोबत फास्ट पोटे घ्यायचे 5 लिटर. दादाला माझा शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर कारले पिकाचे आत्ता किती कॅरेटचे तोडे होतात तुमचे? 60-70 होते. 60-70 कॅरेटचा रेट काय मिळते? 35-40. मित्रांनो, 2 रुपये रेट जरी कमी भेटला तर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ झाली तरी आपण खूप आर्थिक नफा मिळवू शकतो. त्याचबरोबर माझा ताईंना असा प्रश्न असेल की तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचं मार्गदर्शन घेतलं, जे इतर महाराष्ट्रातील आपल्या ताई भगिनी असतील त्या भगिनींसाठी काय सल्ला असेल शेतीच्या बाबतीत? काय सांगा?
व्हरायटीचं जाऊ द्या, मार्गदर्शन घेतलं त्याच्यानंतर काय तुमच्या शेतीमध्ये काय फरक झाला? फरक असा भरपूर झाला, उत्पन्नात वाढ झाली. इतर जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, त्यांनी मार्गदर्शनाची त्यांना जोड हवी आहे का नाही? त्यांनी पण असं करायला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जे आता माझा दादाला एक शेवटचा प्रश्न असा असेल, जे महाराष्ट्रातील जे युवक शेतकरी आहेत, 18, 19, 20, 22 वर्ष 25 वर्ष तरुण आहे, त्या तरुणांसाठी काय सल्ला असेल? तुझा आता पेरूचा पण प्लॉट आहे, पुन्हा दुधी भोपळ्याचा आहे, कारल्याचा आहे, इथं काकडीचा प्लॉट झाला, तर याच्यामधनं तू इथं जे तरुण शेतकरी आहे तुझ्या वयाचे, त्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला आहे? केलं पाहिजे ना असं. उत्पन्न नाही असं नोकरीपेक्षा दुप्पटीने इकडे जास्त आहे. मार्जिन उत्पन्न पण आहे, प्रॉफिट पण होतं. तर मित्रांनो, खूप मोलाचा सल्ला, कारण बरेच युवक नोकरीच्या पाठीमागं लागतात. ते करण्यापेक्षा आपली घरची शेतीमध्ये आपण भरघोस उत्पन्न कसं घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक साधारणतः कमीत कमी ₹1,00,000 महिना तरी या शेतीतून भेटलं पाहिजे. अशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल, किती फी दिली डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकसाठी? 1100 रुपये लागवडीपासून ते शेवटच्या जोड्यापर्यंत. तर मित्रांनो, तुम्हाला पण असंच मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त 1100 रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचे 9130973274 ह्या नंबरवर संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करून शेवटपर्यंत फक्त 1100 रुपयामध्ये मार्गदर्शन करू शकता. नमस्कार.